आम्हाला सिटीच्या बचाव करून सभेच्या माध्यमातून काही मागण्यांसाठी उपसमितीतले काय सांगा? निश्चितच गेल्या 8 महिन्यापासून सुदामा रेसिडेन्सी जारगाव याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी प्रशासनाला व संबंधित विभागांना निवेदनं दिलेली आहेत। याच अनुषंगाने आपण 2 जानेवारी 2025 रोजी प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं। परंतु त्या धरणे आंदोलनाची कुठल्याच पद्धतीची दखल आजपर्यंत प्रशासन, जारगाव ग्रामपंचायत व तसं जबाबदार घटकांनी घेतली नसल्या कारणामुळे आज सुदामा रेसिडेन्सीच्या सर्व सभासदांच्या माध्यमातून, रहिवाशांच्या माध्यमातून आज या प्रांत कार्यालयाच्या दालनामध्ये आमरण उपोषण व धरणे आंदोलनाची संकल्पना आम्ही स्वीकारलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आम्हाला होणारा जो आरोग्याच्या संदर्भातील जो त्रास आहे तो त्रास दिवसेंदिवस वाढताना आम्हाला दिसून येत आहे। अवैध उद्योजकांचे वाहने, त्यानंतर त्यांच्या कारखानदारीपासून निघणारे दूषित पाणी व त्यांनी केलेलं जे अतिक्रमित शेड आहे, पत्रे असतील किंवा विविध पद्धतीचं जे अतिक्रमण या आमच्या परिसरामध्ये झालेलं आहे ते अतिक्रमण इतकं भयभीत करण्यासारखं आहे की रात्रंदिवस अवैध उद्योजकांची वाहनांची वर्दळ, त्यानंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची जी गाडी असते ती कॉलनी शिरायला सुद्धा या अवैध उद्योजकांच्या वाहनांमुळे तिला त्रास होतो। मग हे सगळं होत असताना सन्माननीय प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर, सन्माननीय PI साहेबांची चर्चा झाल्यानंतर, BDO साहेबांची चर्चा झाल्यानंतर, ग्रामपंचायतच्या सभासदांची चर्चा झाल्यानंतर आम्ही तुमचा त्रास तत्काळ दूर करू असं आश्वासन मिळाल्यावर सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। हे दुर्दैव आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आजपासून म्हणजे गेल्या 23 तारखेपासून आम्ही आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। परंतु आपल्या तालुक्यामध्ये जी रेल्वेची जी विदारक जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने 23 तारखेला आम्ही त्या जे मृत पावलेले जे आपले भारतीय परप्रांतीय आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही तो आंदोलन त्या दिवशी थांबवलं। परंतु आज 24 तारखेपासून आमच्या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवतोय। जोपर्यंत लेखी स्वरूपाचा आम्हाला कुठल्या पद्धतीचा लेखी आश्वासन मिळत नाही व आमच्या ज्या समस्या आहेत ज्या आम्ही प्रशासनाला मागणीच्या स्वरूपाने, निवेदनाच्या स्वरूपाने दिलेल्या आहे त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण महिलांसह हे सुरू राहणार आहे। आणि आमचा जो त्रास आहे तो प्रशासनाने दखल नाही घेतल्यास या आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढणार आहे।